हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मँगो पेढा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मँगो पल्प, पाव वाटी साखर, 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी काजू पावडर, 2 चमचे साजूक तूप, पाव कप दूध, थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ते कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात मी 2 चमचे तूप घालते। तूप आपलं आता वितळलंय। ह्यात मी आता गॅस आपल्याला सुरुवातीला स्लोच ठेवायचा आहे। ह्यात मी दूध घालून घेते। चिमूटभर केशर, आता मँगो पल्प घालूया। याला मिक्स करूया। अरे आता आपण गॅस थोडा मीडियम फ्लेम वर ठेवूया। दोन्ही चांगलं मिक्स झाल्यावर आता आपल्याला याच्यात साखर घालून घ्यायची आहे। थोडं ढवळून घेऊया। मिल्क पावडर घालूया आणि काजू पावडर घालूया। आता आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। ह्याच्या कुठेही गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीयेत आपल्याला। ढवळत ढवळत आपल्याला हे मिश्रण थोडं घट्ट करून घ्यायचंय। आपलं मिश्रण आता हे घट्ट होत आलेलं आहे। 10 मिनिटं सतत मी ढवळत होती। आता ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर उशिराच घालायची। सुरुवातीला घातली तर त्याचा स्मेल निघून जातो। त्यामुळे जसं ते घट्ट व्हायला लागेल मिश्रण त्याप्रमाणे मग नंतर वेलची पावडर घालून परत ढवळून घ्यायचंय आणि आपल्याला पूर्णचा गोळा होईपर्यंत मीडियम फ्लेम वरती ढवळत ढवळत मिश्रण आटवून घ्यायचंय। तर आपले मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून आपल्याला थोडा वेळ 5-10 मिनिटं ढवळून घ्यायचं आहे, ज्याने आणखीन व्यवस्थित जरा गोळा तयार होईल। आता आपलं मिश्रण घट्ट व्यवस्थित झालेलं आहे। अजून 1-2 मिनिट मी ढवळून घेते व्यवस्थित आणि थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून घेते। आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। आपण थोडंसं मळून घेऊया आणि मी हे थंड करताना एका स्लोप वरती ठेवलेलं प्लेट, कारण नंतर त्याला तेल सुटतं, ते सगळं निघून जावं म्हणून स्लोप वरती ठेवलं की एका साईडला ते सगळं जमा होतं।
असं मळून घेतलंय. त्यातला थोडासा मी भाग घेऊन आता त्याचा मी पेढा बनवते. तर ह्याला पेढ्याचा आकार दिलाय. तर आपण टूथपिकनी ह्याच्यावरती थोडीशी डिझाईन करून घेऊया. हा पेढा आपण प्लेटमध्ये ठेवूया. ह्याच पद्धतीने आपण आणखीन पेढे बनवून घेऊया. ह्याच्यावरती पण आपण मगाचप्रमाणे थोडंसं दाबून घेऊया. मगाचप्रमाणे आपण याच्यावरती स्ट्रेस करून घेऊया. ह्याच पद्धतीने आता मी बाकीचे पेढे पण बनवून घेते. फ्रेंड्स, आपले मँगो पेढे आता रेडी आहेत. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.